आदरणीय कलामंच व्यासपीठ आहे ते आता कलामंचात रूपांतर होणार आहे। आयोजक वसंतराव आणि कमलताई देशपांडे त्यांचे कुटुंबीय आणि आपण सारे कलावंत आणि रसिक श्रोते सर्वांना नमस्कार करून दोन शब्द बोलतो। दोन शब्द म्हणण्याचं कारण असं आहे की वसंतराव आणि ही जमलेली मंडळी जवळजवळ मी सगळ्यांना ओळखतो अशी ही मंडळी आहेत, भरपूर बोलता येईल, पण आजची शाम सुरमयी शाम व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे। आणि रामाची पूजा इथे वसंतराव देशपांडेंनी बांधलेली आहे, राम देशपांडेंची। परंतु कोणत्याही देवाचं पूजन असेल तर सुरुवातीला गणपती पूजन, ओंकार पूजन म्हणजे गणपती पूजन असतं। त्याचप्रमाणे रामाची पूजा बांधलेली असताना ओंकाराचं सूर पण आपण ऐकणार आहात, म्हणजे गणपती पूजन ही ते करायला चुकत नाही आहेत। अशी ही आजची शाम संध्याकाळ जाणार असून मला त्यांनी अध्यक्ष केलं वसंतरावनी। हे का हे समजणं तसं अवघड आहे, कारण मी एक सामान्य श्रोता। वसंतराव देशपांडे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि इथे सुद्धा फार मोठी मोठी व्यक्तिमत्व उभी आहे, बसलेली आहेत। असं असताना माझी त्यांनी निवड का केली माहिती नाही, पण आज वसंतराव 71व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत। या 70 वर्षाच्या त्यांच्या वाटचालीमध्ये बरेच चढउतार त्यांनी पाहिलेत। आत्ता मयुरेशनं त्यांचा परिचय करून दिलेला आहे आपल्याला, पण श्री गणेशाचा आशीर्वाद, श्री गणेशाच्या आशीर्वादाचा हात त्यांना लाभलेला आहे कायमस्वरूपी। लक्ष्मी आणि सरस्वतीची उत्तम साथ त्यांना लाभलेली आहे। तसंच दुर्गादेवीची शक्तीसुद्धा त्यांना लाभलेली आहे। मगाचपासून मयुरेशनं जो उल्लेख केला पुन्हा पुन्हा, चिरतरुण वसंतराव देशपांडे, ती दुर्गादेवीच्या शक्तीची साथ त्यांना लाभलेली आहे, हेच त्याला कारण आहे। आणि हे सर्व गणेशाच्या आशीर्वादाचा हात, सरस्वती आणि लक्ष्मीची साथ आणि दुर्गादेवीची शक्ती ही त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहो, ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो। तसंच कमलताई देशपांडे, योगायोग असा आहे यांचा वाढदिवससुद्धा याच महिन्यात येतो, म्हणून हे सर्व शुभेच्छांचे शब्द त्यांच्यासाठी सुद्धा आहेत। पण स्वागत करू। आता तर माझे दोन शब्द कोणीही ऐकणार नाही, दोन शब्द तुमचे संपले असंच म्हणाल। मी एक छोटासा संगीतप्रेमी, कदाचित आता मला न सुटलेलं हे कोडं मला अध्यक्ष का केलं हे त्यानंच मी विचारलं, हो मला कसं काय, मला माहीत आहे मी तुम्हालाच, कारण तुम्हाला आलं पाहिजे, तुम्ही येणार की नाही एवढं सांगा। मला येतो म्हणणं भाग पडलं, कारण आमचा स्नेह आहे। ओंकार कला मंडळात त्यांनी उपाध्यक्षपदावरून भरपूर काम केलेलं आहे। एक व्यासंगी व्यक्तिमत्व, शिक्षण, साहित्य, संगीत आणि समाजकार्य तसंच अध्यात्म हे त्यांचे विषय। या विषयांवर त्यांचं लेखनसुद्धा भरपूर आहे। आपल्याला इथे त्यांचं लेखन म्हणजे काही पुस्तक रूपातलं काही इथे उपलब्ध त्यांनी करून ठेवलेलं असावं असं मला वाटतं, नाही म्हणता येत ते, पण करणार होते ते। पण मी त्यांची 3 पुस्तकं वाचलेली आहेत। त्याच्यातलं सुहृद नावाचं जे पुस्तक आहे ते छोटी छोटी प्रकरणं आहेत त्यांच्या आयुष्यातलीच, पण ते वाचताना ते एवढं वास्तव आहे, वास्तविकतेतून लिहिलेलं त्यांनी ते पुस्तक आहे। ते असं वाटतं की आपलंच बाळपण, आपलंच तरुणपण आपण वाचतो, एवढं ते वास्तव प्रत्येक मनाला भिडेल असंच आहे। आता त्यांचं वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा भरपूर लेख आलेले आहेत, आणि आत्ता जे त्यांनी मनोगत वाचून दाखवलं
ते सर्वांनाच सुरुवातीला त्यांनी दिलं. सुरुवातीला मी ते वाचल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं, कारण ते वाचल्यानंतर मला असं जाणवलं की शास्त्रीय संगीताला श्रोते लाभत नाहीत असं म्हणतात. हे सर्वेश सभागृह त्याला अपवाद आहे. शास्त्रीय संगीत म्हटलं की सर्वेश सभागृह नेहमीच तुडुंब भरतं. आजसुद्धा राम देशपांडेंचं नाव ऐकून आणि वसंतराव देशपांडेंचं नाव ऐकून, वसंतराव देशपांडे जर मला दैवत होतं, वसंतराव देशपांड्यांसारखे गायक नाहीत. त्यांना मी म्हणेन, वसंतरावांना विचारलं होतं कोणीतरी निवेदकानं, सूत्रसंचालकानं, तुमचं घराणं कोणतं? वसंतरावांनी उत्तर दिलं होतं, माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं. तसं असे हे रसिक असे आहेत की त्यांच्याकडे प्रचंड खजिना आहे संगीताचा. त्यांनी त्याचा साठा केलेला आहे आणि ते ऐकलं की ते म्हणतात मी असा तरुण राहतो. आता फक्त माझे केस पिकलेत, बाकी काय हो, मी तरुण आहे. याला कारण फक्त ते संगीत ऐकणं, संगीत श्रवणाचा आनंद घेणं हेच आहे असं ते म्हणतात. म्हणून या संगीत रसिकाचं घराणं कोणतं, तर हे घराणंही त्यांच्यापासूनच सुरू होतं. आणि आपण सगळे त्यांच्याप्रमाणेच संगीत रसिक आहोत आणि आपली अभिजात रसिकता वाढावी अशीच त्यांची इच्छा, आणि त्यासाठीच आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी हा संगीत सोहळा इथे आयोजित केला. पण माझा वाढदिवस आहे हे त्यांनी तसं कुणालाही सांगितलेलं नाही. आता काही आप्त मंडळी जमली आहेत, त्यांना माहिती असेल, पण जरी माहिती असलं तरी काहीही भेटवस्तू आणू नयेत असं त्यांचं म्हणणं. संगीत हा त्यांचा ध्यास आहे, संगीत हाच त्यांचा श्वास आहे, संगीत हाच त्यांचा प्राण आहे असं ते म्हणतात. एक कोडं कदाचित ह्यामुळेच सुटू शकेल की मनुष्य अन्न घेऊन जगतो, अन्नावर जगतो, आणि संगीत त्याला का जगावं हे शिकवतं. मनुष्य अन्न खाऊन जगतो, पण का जगावं हे त्याला संगीत शिकवतं. आणि मी एक जो छोटासा रसिक आहे, ते एक डोंबिवलीमध्ये अन्नदात्याचं छोटंसं काम करतो, म्हणजे माणसात जगवण्याचं काम करत असेल कदाचित, म्हणून त्यांना तसं वाटलं असेल. आणि गेली 19 वर्ष संगीत श्रवणानंद देण्याचा प्रयत्न करतो ओंकार कलामंडळाच्या माध्यमातून. हेच कारण कदाचित त्यांना भावलेलं असावं आणि मला अध्यक्ष केलेलं असावं. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, त्यांनीच एक मला क्लिप दिली आहे, त्याच्यावरून मी सांगतो की संगीत हे असं आहे, संगीत रसिकाच्या हृदयामध्ये ते संगीत आग लावतं, त्याच्या प्राणांना आग लावतं. आणि ही आग कधीही बुजण्यासारखी नसते, तर ती आग वाढतच चाललेली असते. म्हणून मनुष्याच्या अंतापर्यंत संगीत ऐकणं हे त्याचं वाढतच चाललेलं असतं, कधी कमी होत नसतं. आणि असंच ही परंपरा चालत राहो अशी माझी इच्छा आहे. मी ही त्यासाठीच प्रयत्न करत असतो आणि वसंतराव तेच करत आलेले आहेत आणि यापुढेही करणार आहेत. वसंतरावांचं एक गुण आपण पाहिले तर ते जे काही लक्ष ठेवतात आपल्यासमोर ते एकलव्यासारखं असतं. एकलव्यासारखं त्यांचं लक्ष असतं, साधणारच. त्यांचं दातृत्व जे आहे ते कर्णासारखं आहे, दातृत्व कर्णासारखं आहे. मैत्री त्यांनी जर जोडली तर ती कृष्ण सुदाम्यासारखी होते, आदर्श मैत्री. अतिशय मर्यादा राखून काम करणारे, मर्यादा राखून बोलणारे, मर्यादा राखून वागणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रभू श्रीराम. त्यांच्याशीच कम्पेअर करू शकतो. शांत स्वभाव भगवान बुद्ध त्यांच्यात मला दिसतो. तपस्या त्यांची जी आहे ती भगवान महावीरासारखी आहे, तपस्वी मनुष्य. आणि गुरु म्हणाल तर तुकाराम महाराजांसारखा क्षमाशील, म्हणजे काहीही कोणीही त्यांचा गुन्हा केला, त्यांचा अपमान केला तरी ते कधीही क्षमाच करतात, कधीही कुणावर भडकत नाहीत. हे वैशिष्ट्य आहेत त्यांची.
आज ह्याच गोष्टींचा मंडळी ऱ्हास होत चाललेला आहे आणि म्हणूनच अशा ह्या आदर्श व्यक्तिमत्वाचा आपण इथे, मी उलटं बोलतोय, त्यांचा सत्कार, यांचा सत्कार झाला पाहिजे, तो निदान आपण सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार त्यांचा सत्कार करू. कारण त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत, हे संस्कार लक्ष्मीची कितीही कृपा असली तरी मिळत नाही. अहो, लंकेमध्ये संपूर्ण लंका सोन्याची होती. रावण हा पंडित होता, उच्च विद्या विभूषित होता, पण त्याचा प्राण गेला, आयुष्य संपलं, तरी त्याच्यावर संस्कार मात्र होऊ शकले नव्हते, त्याला संस्कार मिळाले नव्हते आणि म्हणूनच रामायण घडलं होतं. तर संस्कार ही विकत मिळणारी वस्तू नाही आहे, एवढंच मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, संगीत नुपूर काशीद इथे उत्तम गायिका डोंबिवलीतली, उल्लेख तो तिचा करावाच लागेल या सभागृहामध्ये ती उपस्थित असताना. तानपुरा हा संगीताचा एक प्राण आहे. तानपुराला शास्त्रीय संगीत चालू असताना साधारणपणे 4 तारा ज्या असतात त्यातल्या 3 तारा षड्जाच्या असतात, 1 तार पंचम लावला जातो तानपुरा छेडत असताना. तर त्या 3 षड्ज आणि 1 पंचम याचा अर्थ काय असतो, तर पहिला सा म्हणजे साध्य, काहीतरी साध्य करायचं असतं, या संगीताच्या तपश्चर्येतून काहीतरी साध्य करायचं असतं. त्या साध्यासाठी पहिला सा, पहिला षड्ज. दुसरा सा जो असतो तो साधनेसाठी, हे साध्य करण्यासाठी काहीतरी साधना करावी लागते, त्या साधनेसाठी दुसरा सा. आणि तिसरा सा, साध्य ठरवून साधना केली की एक प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होतं, सांगीतिक बळ प्राप्त होतं, आत्मविश्वास प्राप्त होतो, त्याच्यासाठी तिसरा सा. आणि साध्य ठरवून केलेल्या साधनेमुळे जे काही बळ प्राप्त होतं, सामर्थ्य प्राप्त होतं, ते दुसरं तिसरं काही नसून पंचम म्हणजे परमेश्वर. म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी ही संगीत सेवा सर्वप्रथम प्रत्येकानं केली पाहिजे, असाच वसंतरावांचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आदर्श व्यक्तिमत्वाला प्रणाम करतो. धन्यवाद. नाही, कारण वय छोटं आहे माझं, मी लहान आहे, तर शुभेच्छा मी देऊ शकतो एवढंच. शुभेच्छा म्हणून मी त्यांना एक भेटवस्तू इथे, आणि त्यांना आवडेल अशी सांगीतिक भेटच आहे, ती देतो. तेवढा त्यांनी स्वीकार करावा. बाकी कुणाचंही नाही घेतलं तरी चालेल, फक्त माझं घ्यावं, कारण आज माझा अधिकार आहे. धन्यवाद. आणि दुसरा भाग असा की आत्ता ज्यांनी दुर्गाराज जोशींनी आत्ताचा उल्लेख केला की साहित्य देणार आहे, त्याचा फक्त मी उल्लेख करतो. मी खरं म्हणजे ते सांगणार नव्हतो, पण आता त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो. ह्याच्यानंतर आपण ज्या वेळेला घरी जाल त्यावेळेला एक 6 लेखांचं एक संच जो मी संकलित केलेला आहे, अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये आजचे कलाकार डॉक्टर राम देशपांडे, प्रसाद पाध्ये यांचे काही लेख आहेत, म्हणजे त्यांचे लेख आहेत. असे 6 लेखांचा संच आपण जरूर घेऊन जा. संगीत ऐकून साहित्यिक संगीत आपण अनुभवा घरी जाऊन, हे पण मी सांगतो. जाताना तो सेट जरूर आपण घेऊन जावा प्रत्येकाने. एक फॅमिलीला एक सेट घ्यावा, एवढी मात्र विनंती आहे. काहीतरी पर्सनॅलिटी आहे त्यांची, जितकं ठसठशीत आणि दमदार व्यक्तिमत्व आहे, तितकेच स्वरही त्यांचे दमदार आणि ठसठशीत असतात. आणि अतिशय उत्कट असनीय पंडित वझेबुवा, आणखीन चंद्रशेखर वझेबुवा सर, या दोघांना मी विनंती करेन की त्यांनी स्थान ग्रहण करावं श्रोतृवृंदामधलं. कारण रसिक आणि श्रोता यामधली जागा, सीमारेषा फारच अशी अधुरी असते. म्हणजे कधी ती सीमारेषा इकडची तिकडे होईल सांगता येत नाही. कारण आता वसंतराव देशपांडे यांच्या कारकिर्दीत ज्यांनी यश कमवलेलं आहे, अशा आपल्या सर्वांच्याच लाडक्या संवादिनी वादकाचा इथे परफॉर्मन्स होणार आहे. आणि मी आमंत्रित करतो ओमकार दातार आणि त्याचे सहकलाकार तबलावादक अतुल गोडसे यांना की त्यांनी संवादिनी वादनाने आरंभ करावा या सांगीतिक मैफलीचा. रसिक मित्रांनो, भाषण करायचं नाही आहे. मला माझे मित्र वसंतराव देशपांडे यांनी सूचना दिलेली आहे.
त्यांच्याकरता मी एक मानपत्र तयार केलं आहे, तेवढं मी वाचून दाखवतो. मी 1977 साली गंगेश्वर ज्योत सोसायटीत राहायला आलो. वसंतराव देशपांडे माझ्याच सोसायटीमध्ये 4थ्या माळ्यावर राहत होते मी तेव्हाचे आमचे ऋणानुबंध आहेत त्या परिवाराशी. आज मी त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या परिवाराबद्दल जास्त बोलत नाही. दुर्गाराज जोशींनी सगळं काही सांगितलं आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही आहे. मी ज्येष्ठ नागरिक संघाचा कोषाध्यक्ष आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डोंबिवली पश्चिमच्या वतीने स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाचा सेक्रेटरी आहे त्याच्या वतीने आणि आमच्या डोंबिवलीला भागशाळा मैदान मित्र मंडळ आहे त्यांच्या वतीने गंगेश्वर ज्योत सोसायटीतील रहिवासींच्या वतीने एक 4 ओळीचं मानपत्र तयार केलं आहे. ते वाचून दाखवतो, त्यांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः. कुलस्वामिनी प्रसन्न जीवेत शरदशतम. शुभेच्छा वाढदिवसाच्या माननीय श्री वसंतराव गोविंदराव देशपांडे, माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली पश्चिम. 17वा वाढदिवस 2 ऑक्टोबर 2013. 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधींची जयंती आहे, लालबहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि त्याच दिवशी आमच्या वसंतराव देशपांडेंचाही जन्मदिवस येतो. हा एक दुग्ध शर्करा योग आहे, कपिला षष्ठीचा योग आहे म्हणावं लागेल. असे मान्यवर अशा मोठ्या दिवशी जन्माला येतात. 17वा वाढदिवस दिनांक 2 ऑक्टोबर 2013. प्रिय वसंतरावजी, सूर्याच्या बाबतीत एक गोष्ट खास असते, उगवताना आणि मावळतानाही त्याच्या तेजाला एक झालर असते. तशीच काही माणसंही असतात जीवनाच्या प्रत्येक वळणावर तेजोमय वलय घेऊन जगणारी आपणासारखी. ते वलयांकित तेज 100पर्यंत असेच टिकून राहावे ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. गृहलक्ष्मी सौ कमलताईंच्या साथीने एक कृतार्थ समृद्ध समाजोपयोगी जीवन जगत आहात. वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय डॉक्टर राम देशपांडे यांच्या गायनाचा एक वृद्ध सोहळा आयोजित केला आहे. हा दुग्ध शर्करा योगच. अभिनंदन, अभिष्टचिंतन, सुखी मंगलमय आरोग्य व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळ डोंबिवली पश्चिम.